आपल्या देशाची लोक नेहमी सर्वधर्म समभाव आणि कामाला मतदान करणारी आहेत. तो आपला पाया आहे आणि तो भाजप तोडू शकत नाही. तुम्ही कितीही प्रवृत्त केलं जात. सोलापूरकरांचे मनापासून आभार मानते. प्रत्येक शेतकऱ्याचे, प्रत्येक कामगाराचे, प्रत्येक महिलाचे, प्रत्येक तरुणाचे, प्रत्येक गावकरीचे, मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, अक्कलकोट, दक्षिण, पूर्ण शहर सगळ्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी आज हे सगळं श्रेय त्यांना जातं. त्यांच्या सेवेसाठी त्यांनी मला एवढी मोठी संधी दिली. मला शब्द सुचत नाही आहेत. हे मी माझं अहोभाग्य समजते की मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळत आहे. जे मागच्या 10 वर्षाचं रोष होतं भाजपच्या विरोधात, महागाईच्या विरोधात असेल, पाणी टंचाईच्या विरोधात असेल, एकंदरीत अनेक विषय जे विकासाच्या विरोधातले असेल, लोकांनी आज बॅलेटच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातून ते दाखवून दिलं. मला एका शेतकऱ्यांनी परवा फोन केला. त्यांनी मला हिंमत, प्रत्येक पावलाला माझ्या लोकांनी मला हिंमत दिली, माझ्या लोकांनी मला धीर दिला. हे करणार आहोत कारण का काँग्रेस हा पक्ष, महाविकास आघाडी हा पक्ष जो आहे तो लोकांचं काम करणारा आहे आणि 100% लोकांची कामं करण्यासाठी आम्ही पूर्णपणे या ठिकाणी प्रतिनिधित्व करणार आहोत आणि ताकद. मला त्याबद्दल काही नाही. आता चालू आहे त्या घडामोडी चालू आहेत. एकंदरीत लोकांना एक स्थिर सरकार देणं हे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचं ऑफकोर्स अपेक्षा आहे. ते काही शांततेत क्रांती घडली आणि ही क्रांती आज आपल्याला देशभरात, सोलापुरातच नाही पण देशभरात होताना दिसत आहे. माझ्या वडिलांचं, माझ्या पक्षाचं आणि समाजकार्य मी पुढे घेऊन नक्कीच जाईन आणि नक्कीच मी जे 5 वचन दिलेलं त्याच्यातलं सर्वात महत्त्वाचं की सोलापुरातली जो दुष्काळग्रस्त सोलापूर आहे, पाण्याचा जो प्रश्न आहे तो मी प्रथम पूर्ण करीन. त्या कामाला मी आतुरतेने वाट पाहते की मी कामाला कधी लागू आणि परत मी सोलापूरकरांचे सगळ्यांचेच मनापासून आभार मानते. हा विजय माझाच नाही, हा विजय तुमचा आहे. हा विजय, हा श्रेय तुमचा आहे आणि हा विजय लोकशाही. सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार म्हणून आता तुम्हाला संबोधलं जाईल, त्याच्याकडे कशा पद्धतीने बघता आणि महाराष्ट्रात येथून काँग्रेसची सगळ्यात मोठा पक्ष म्हणून महिला म्हणूनच नाही पण एक काम करणारी, समाजकार्य करणारी एक मुलगी म्हणून, महिला म्हणून मला लोकांनी मतदान केलं. खूप आशा आहेत लोकांच्या आणि नक्कीच हा जो उपकार आहे तो 100% मी परत फेडायचा 100% प्रयत्न करीन. महाविकास आघाडीला महाराष्ट्रात खूपच चांगले आकडेवारी मिळाले. देशात एकंदरीत इंडिया अलायन्सला चांगली आकडेवारी मिळाली. लोकांनी दाखवून दिलं खरंच शांततेत क्रांती पूर्ण देशात घडली आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं तुम्ही पत्र लिहून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अभिनंदन केलेलं होतं. आता तुम्ही स्वतः विजयी झालेला आहात. आता काही पत्र वगैरे लिहिण्याचा मानस आहे? नाही, मला असं वाटतं की लोकांनी ते कौल दाखवलंय, लोकांनीच दाखवलं आणि आमची संस्कृती ती आहे. तुम्ही बघता आम्ही नेहमी मुद्द्यावर बोललो, आम्ही त्याच्यापासून सरकलो नाही. आमचे इलेक्शन तत्वावर होतं आणि मुद्द्यावर होतं. आम्ही कधी खाली आलो नाहीत. त्यांनी खूप प्रयत्न केले आपल्या सोलापूरला तोडायचे, पण सोलापूरकरांनी दाखवलं की हे शहर, हा जिल्हा हा 4 हुतात्म्यांचा आहे आणि आम्हाला तुम्ही कधीही तोडायचा प्रयत्न करू नका. जेवढा आम्हाला तोडाल तेवढा आम्ही एकत्रित राहून सर्वधर्म समभाव आणि कामाला आणि लोकशाहीला मतदान करू. सोलापूरकरांनी जो लीड दिला तो लीड अपेक्षित होता का इतका तुम्हाला? 100% अपेक्षेपेक्षा जास्त. नक्कीच खूप काही होते की काटोकी टक्कर होईल, 10,000 20,000 येईल. मला असं वाटतं विजय असतो आणि हे सगळं श्रेय आणि हा सगळा आशीर्वाद जो त्यांनी मतदानाच्या माध्यमातून दिलाय, मी मनापासून त्यांची ऋण. निवडणुकीच्या तोंडावर जो राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला गेलेला होता तो नाही चालला असं वाटतंय? 100% लोकांनी त्याचा पण आदर केला, पण लोकांना कळलं की आता काम महत्वाचं आहे आणि कामाच्या आधारावर त्यांनी हे मतदान केलं. आणि काम करणाऱ्या लोकांना, जे तोडायचा प्रयत्न करतात, जे फक्त धर्म जात पातवर लोकांना फोडायचा प्रयत्न करतात, त्यांचे अनेक नेते आले आणि त्यांनी आपल्या सोलापूरचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. पण लोक केवढी हुशार आहेत आणि लोकशाहीमध्ये किती अफाट ताकद असते हे लोकांनी दाखवलं. काही राज्यामध्ये देखील 30 जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला मिळताना चित्र दिसतं. याकडे कशा प्रकारे? नाही, नक्कीच तुम्ही बघता की शांततेत खरंच क्रांती घडली आणि लोकांना त्यांनी पेटवायचा प्रयत्न केला. लोकांनी शांत राहून जो राग असेल किंवा ज्या भावना असतील त्या बॅलेट बॉक्स